बुलेटिनची सुरुवात करूया बीडमधल्या बातमीनं. खरं तर बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या गाजतंय आणि या प्रकरणात अमोल मिटकरींनी आता मोठा दावा केलाय. हत्येच्या 2 दिवस आधी सुरेश धस आणि वाल्मिक कराड यांच्यात संभाषण झाल्याचा त्यांनी दावा केलाय. कोण कोणाच्या संपर्कात होतं हे सीडीआर मध्ये कळेल असं सुद्धा अमोल मिटकरी म्हणाले. सुरेश धस हे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यापेक्षा याचं राजकारण करत असल्याचा मिटकरींनी आरोप केलाय. धनंजय मुंडे यांचा राजीनामा आज सुरेश धस यांचं टार्गेट असल्याचंही मिटकरींनी दावा केला. 2 दिवसांपूर्वी हत्येच्या त्यांचं संभाषण झालं असा आरोप मीच पहिल्यांदा केला असं नाही, तर असा आरोप ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे साहेबांनी केलाय. त्यामुळे पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की आरोपात काही तथ्य आहे तर नक्कीच आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सीडीआर काढला पाहिजे. संतोष देशमुखांची हत्या होण्यापूर्वी 2-4 दिवसांपूर्वी कोण कोण त्यांच्या संपर्कात होतं, काय काय संभाषणं झाली ते सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे.